सामना सुरू होतोय. तुम्ही पाहतात एक महत्त्वपूर्ण असा सामना दोन बलाढ्य संघांच्या दरम्यानमध्ये. गावदेवी कोळीवाली वर्सेस मित स्पोर्ट्स कवाड या दोन मोठ्या संघांच्या मार्फत हा सामना सुरू होतोय. नाणेफेकी जिंकली ती गावदेवी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटक 1 ओव्हर त्यामध्ये पॉवर प्लेचा असणार आहे. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही लावू शकता. बॅटर्स पाठवा लगेच. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा तिथे गेलेले आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षण देखील सजवण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड ऑन, त्यानंतर तुम्ही पाहू शकता मिड विकेट, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता शॉर्ट्स कव्हर, पॉईंट, गली, फर्स्ट स्लीप, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. मोठी स्पर्धा आहे आणि चांगला भव्य दिव्य असं आयोजन आहे. कालपासून देखील सामने खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झालेत आणि आज देखील तसे सर्व सामने चांगल्या पद्धतीने संपन्न झालेत. तुम्ही देखील तसाच सहकार्य करा. सचिन एल आगरीपाडा आयोजित स्वर्गीय सचिन गोणी स्मृती चषक 2026चा हा मान संग्राम सध्या दुसऱ्या दिवसामध्ये सुरू असलेला हे सामने आहेत. आत्तापर्यंत 8वा सामना आहे आजच्या सकाळपासूनचा. यानंतर अजून एक सामना संपन्न होईल आणि त्यातून जो संघ जिंकेन तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेन. टॉप 1 मध्ये ऑलरेडी टॉप 3 मध्ये तुम्ही पाहू शकता पारिवली हा संघ टॉप 3 मध्ये गेलेला आहे कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामधून बघूया कुठला संघ टॉप 3 मध्ये जातो, कारण तिन्ही संघ तुल्यबळ आहेत. वीर बजरंग धोंडावडवली ऑलरेडी उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये तिन्ही सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे. आयुष असतील, म्हणजे बरेच खेळाडू आहेत त्यांच्या टीममध्ये, चांगली कामगिरी झाली. प्रज्वल आहेत, सर्वच्या सर्व खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आणि आता देखील हा सामना तेवढ्याच ताकदीचा आहे. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, गेम इज ऑन. 3 षटकांची लढत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. गोलंदाजाच्या मार्कवर वैभव पाटील, स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता विकी म्हात्रे आणि करण मडवी. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू प्रहार केलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेचलाय, पण चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालंय तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षका माध्यमातून. तोपर्यंत मिल्टीन 2 धावा स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा ओपन करत असताना 2 या धावेने चांगली सुरुवात विकी यांची. 3 षटकांची लढत आहे. विकी यांना माहिती आहे जास्तीत धावा कराव्या लागतील. ताकदवर संघ आहे समोरचा संघ देखील, त्यामुळे पावरच्या षटकात मोठे फटके मारायच्या प्रयत्नामध्ये विकी. खोदून काढलाय, समोर क्षेत्ररक्षक फ्लंबिंग झाले, त्याचा फायदा उचललाय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसऱ्यांदा 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 चेंडू 2 दुहेरी धाव कंप्लीट केल्या. याला असं म्हणतात तुमची रनिंग द बिटवीन द विकेट आणि तुमच्यामध्ये असलेला फिटनेस. तुमचा फिटनेस खूप चांगला असेल तर तुम्ही वयवर्ष 50 पर्यंत तरी क्रिकेट तुम्ही आरामात खेळू शकता. पुढे चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा विकी. यावेळी चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक केला आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर शॉट्स खेळायचा होता, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर 4 या आकड्यावर तुम्ही पाहू शकतात. गोलंदाज देखील तेवढाच मोठा फलंदाज आहे. वैभव ज्याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतला तोच वैभव गोलंदाजच्या मार्कवर सज्ज. स्लॉट मधला चेंडू आहे, पण मिसटाइम शॉट आहे. स्वतः गोलंदाज, त्यानंतर मिडॉनचा क्षेत्ररक्षक. चूक झालेली नाही, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागला पहिला टीम मित स्पोर्ट्स कवाड या टीमला. चांगली सुरुवात मी तरी म्हणेन गोलंदाजाची. पहिल्या 2 चेंडू 2 दुहेरी धाव, त्यानंतरचा आलेला डॉट आणि त्यानंतर स्वतःची विकेट बहाल करायला लावली गोलंदाज वैभव यांनी. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जात असताना विशालला आता कामगिरी देखील करावी लागेल. विशाल, कारण थोडंसं अडचणीत आहे संघ. पहिल्या 2 चेंडूवर 2 दुहेरी धाव आले, त्यानंतर चालेला डॉट बॉल. थोडासा प्रेशर क्रिएट झाला फलंदाजावर. प्रेशर रिलीफ करायचा प्रयत्नात मिस्टेम स्ट्रोक खेळला आणि त्यामध्ये स्वतःची विकेट गमावून बसला बॅट्समन विकी. गो टू डगआउट, तंबूच्या आश्रयाला तो आता गेलेला आहे. त्याबद्दल त्याची जागा घेण्यासाठी आल्या वन डाऊटचा फलंदाज विशाल इन ॲट 3. तुम्ही पाहू शकतात 3 षटकांची लढत आहे. साहजिकच तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल, मोठ्या धावसंख्या उभारी करावी लागेल. अजून एक चांगला चेंडू स्वतः फॉलो थ्रोमध्ये चेंडू गॅदर केलाय. डॉट बॉल, लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवलंय.
चांगला खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे. मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली, 27 धाव्यांचं योगदान दिलं. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावर केली. आणि बघूयात आता पुढील आणि अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेचा P1चा. मोठा फटका भिरकावून दिलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चुकी होणार नाहीये. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस. धक्का क्रमांक 2 टीम मिड स्पोर्ट्स कवाड. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या फक्त धाव फलकावर 4. ज्या पहिल्या 2 चेंडूवर 2 दुहेरी धाव काढल्या, त्यानंतरचे 4 चेंडू निर्धाव टाकत असताना 2 गडी बाद करण्यात यश मिळवलं. वैभव यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं, मी या संघातील उत्कृष्ट खेळाडू काय, मी उत्कृष्ट ऑलराऊंडर काय हे दाखवत असताना केलेली अचूक टप्प्यावर गोलंदाजी वैभव यांच्या मार्फत. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये जात असताना धीरज यांना आता काहीतरी चांगली मोठी कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला जो करण गेला होता, अजूनपर्यंत त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही आणि 7 चेंडू नंतर आता तो प्रथमच फलंदाजीसाठी येईन करण. त्याच्याकडून देखील खूप काही अपेक्षा आहे, कारण ओपनर जे असतात ना, हे संघाला नेहमीच धावा उभ्या करून देण्यात मदत करत असतात. पण यावेळी करण यांना एकही चेंडू खेळायला मिळाला नाही आहे. 6 चेंडू नंतर आता तो पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आलेला आहे. बघूयात गोलंदाजीच्या मार्कवर संजय, ज्याने मागच्या सामन्यात देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. जेव्हा अक्षयसारखा मोठा फलंदाज होता त्याला पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये यश मिळवलं ते गोलंदाज संजय याने. आणि त्या संजयला जेव्हा मागच्या षटकात त्याने 3रं षटक फेकलं होतं, पण या मॅचमध्ये त्याला आता 2रं षटक टाकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर हेच असतं, जेव्हा तुम्ही कामगिरी चांगली करतात तेव्हा तुम्हाला प्रमोट केलं जातं आणि प्रमोट केलं आहे. बघूयात की त्या गोष्टीवर आता तो खरा उतरतोय का, कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. बघूया आता तो त्याच्या विश्वासाला सार्थ ठरतोय का. 4 धावा झालेल्या आहेत, धाव फलकावर गडी बाद झालेले आहेत त्या 2. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे, नवीन षटक सुरू होतंय गोलंदाज संजय यांच्या मार्फत. खराब चेंडू टाकलाय यावेळी. पंचांचे दोन्ही हात समांतर. येतोय तो वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने स्कोअर कार्ड पुढे जात असताना 5 या आकड्यावर. विश्वास दर्शवलाय तशी कामगिरी आता करावी लागेल संजय यांना, कारण जेव्हा तुम्हाला प्रमोट केलं जातं तेव्हा तुमच्यावर सर्वात जास्त तुमची परीक्षा असते ती, की एखाद्या खेळाडूला कधी जेव्हा तो 5व्या 6व्या नंबरावर येतो तेव्हा त्याला ओपनिंगला पाठवण्यात येतं, वन डाऊनला पाठवण्यात येतं. या तुमच्या परीक्षा असतात. अजून एक खराब बॉल. लागोपाठचे 2 चेंडू स्वेअर. आणि तसंच आता आगामी निवडणुका झाल्या, तुम्ही पाहिल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आणि संपूर्ण आपल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकामध्ये निकाल तर लागलेत, पण आता निकाल लागल्यानंतर खरी परीक्षा आहे ती आमच्या सर्व नगरसेवक उमेदवारांची, की तुम्ही कशा प्रकारे आता कामगिरी करता, ते कशा प्रकारे आपल्या वॉर्डाला तुम्ही चांगल्या प्रकारे आणतात. आणि याच दरम्यान येतोय लगातारचा 3रा वाईड. लागोपाठचे 3 चेंडू वाईड तर रेफर केले पंचांनी. सॉफ्ट सिग्नल वाईड दिलेला आहे, तर वाईड आहे का नाही चेक करायचं आहे. आमचा ऑफिशियल पंच मंथन माली सर, थोडंसं चेक करण्यात यावं की वाईड आहे का नाही आहेत. RK मूव्हीज चालू असलेली ही वाहिनी घर बसल्या बसल्या एन्जॉय करतात आमचे संपूर्ण भिवंडी वासी आहे. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण 133 देशामध्ये चालू असलेली ही वाहिनी एन्जॉय करत असतात. आणि चांगलं नीट अँड क्लीन प्रेक्षेपण आतापर्यंत तरी आता आम्ही पाहिलं आहे. आणि फेअर डिलेवरी, इट्स अ फेअर डिलेवरी. त्यामुळे हा येतोय तो डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू वाईड गेले असं वाटत होतं, पण चेक करण्यात आलं, बॉलर्समध्ये आलं आहे. पंच असंच काहीतरी सांगत असताना जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तो पंचांच्या मध्ये नाही आले पाहिजे. त्यामुळे पंचांना जे पुढचं चित्र असतं ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे पंचाने असंच काहीतरी सांगितलं की गोलंदाज हा मध्ये आला, त्यामुळे मला दिसला नाही आहे आणि चेंडू बाहेर जातो असं मला वाटलं आणि दिलाय तो वाईड. पण वाईड कॅन्सल झाला आहे, चेक करण्यात आलं आहे. योग्य डिसिजन आमचे RK मूव्हीज वाहिनीवर सुरू असलेले आमचे रुपेश ठाकरे यांच्या माध्यमातून सकाळपासून खूप चांगला टेलिकास्ट आम्ही पाहिलं आहे. पुढील चेंडूसाठी सज्ज. फॉलिंग स्वीप, फटका खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावा देखील मिळाल्या 4 आणि या 4 धावेने जो संघर्ष पाहायला मिळाला धाव्यांसाठी तो सध्या संपुष्टात आलाय. धाव फलकावर दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावर. 10 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. चांगली सुरुवात
पहिल्या षटकात पहिल्या 2 चेंडूंवर झाली, त्यानंतर निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. प्रत्येक बॅटर्सने हवा तसा संघर्ष केल्याने त्यानंतर गोलंदाजाने थोडीशी सुमार कामगिरी केली, 2 वाईड फेकले, त्यानंतर आलेला डॉट आणि आत्ता आलेला तो चौकार कुठेतरी संजीवनी देऊन गेलाय मी तरी म्हणेन बॅटर्सला. बॅटर्सच्या माध्यमातून आलेला हा चौकार कारण त्याच्याकडून खूप काही आता अपेक्षा आहे, कारण सलामीचा फलंदाज आहे, सलामीच्या फलंदाजाकडून खूप काही अपेक्षा असतात प्रत्येक टीम्सला. शॉर्ट पेच चेंडू फटका फसलाय, शॉट मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होता असताना त्यानंतर बॅकअपला आलेले लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरून सुद्धा हा चेंडू फ्लाय झाला, पण चांगला बॅकअप पाहायला मिळाला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि जवळपास संघासाठी 2 धावा वाचवण्यात यश मिळवलंय. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 12 या आकड्यावर. प्रेक्षकांची सुद्धा तुम्ही पाहता की अलोट गर्दी. जेव्हा जेव्हा आपल्या गावाचा संघ खेळत असतात तेव्हा खरंच गावातील सर्वच खेळाडू असतात, ज्येष्ठ नागरिक, त्यांचे जे चाहते असतात ते नेहमीच आवर्जून उपस्थित राहतात. आमच्या प्रेक्षक कक्ष पूर्णपणे कचाकच भरलेला. त्यानंतर तुम्ही आमच्या ऑफ साईडचा पॅव्हलियन बघता, त्यात देखील काही लोक आमच्या गाड्यांवर बसून सामना एन्जॉय करतात. एन्जॉय करायला आले आणि त्यांचा स्वागत केले आमच्या प्रेक्षकांचं षटकाराने. मिल्टीन धावा पूर्णपणे अर्धा डझन, षटकार 6 धावा आणि या षटकाराने धावेला सुद्धा उच्चांक गाठलाय. 18 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. संजयच्यावर पूर्णपणे खरपूस समाचार घेतला मी तरी म्हणेन करणने, आणि जे परीक्षेमध्ये उतरायचं होतं संजय यांना आणि संजयने ती कामगिरी आतापर्यंत तर केली नाहीये. ज्या 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी केली होती प्रमोट केला, पण यावेळी थोडासा मागणा ठरत असताना गोलंदाज संजय आणि करण यांची बॅटिंग. बॅट्समन किरण तुम्ही पाहू शकता अजून एक खराब फिल्डिंग, त्याचा फायदा घेत असताना मिल्टन करण यांच्या खात्यात 2 धावा, स्कोर कार्ड 20. संजय यांना जी कामगिरी करायची होती ती कामगिरी संजय यांची आत्तापर्यंत झालेली नाहीये. खूप खराब कामगिरी संजय यांच्या गोलंदाजीच्या मार्फत. 2 वाईड टाकले, त्यानंतर चौकार, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर आलेले 2 धावा, म्हणजे तब्बल या षटकात 14 धावा खर्च केल्या. 14 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा बॉल आणि खडे खडे मारायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट पासून अंतर खूप होतं. इनफिल्डच्या डोक्यावरून चौकार खेचायच्या प्रयत्नात बॅटर्स बाद होतोय करण आणि धक्का क्रमांक लागला आता 3रा. किरण 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 बाद होता ते आणि धावा झाल्या ते आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20. दक्ष नवीन बॅटर्स मैदानामध्ये जात असताना चांगली कामगिरी करत होता. गोलंदाज संजय अखेरच्या चेंडूवर त्याला यश प्राप्त झालं. पहिले सुरुवातीच्या काही चेंडू खराब हाताळले, त्याच्यावर षटकार चौकार वाईट आले, पण अंतिम बॉलवर यश मिळवण्यामध्ये विकेट मिळवण्यामध्ये कामयाब राहिले गोलंदाज संजय. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. आता नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता राहुल गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आले. स्लॉग ओव्हरचा षटक आहे, थोडा स्पीडअप करा. यानंतर अजून आम्हाला एक सामना खेळवायचा आहे, महत्त्वपूर्ण तो सामना आहे. तर मी वीर बजरंग धोंडा वडवली या संघाला विनंती करतो की तुम्ही कुठे असाल तर आमच्या आयोजन कमिटीकडे रिपोर्टिंग करा. यानंतरचा जो सामना असेल तो वीर बजरंग धोंडा वडवली 3 सामने जिंकून उपउपांत्य फेरीमध्ये धडक मारलेला हा संघ तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये यातून जो संघ विजय होईल त्या विजय संघाबरोबर फाईट करेन. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा 20, गडी बाद 3. चांगला चेंडू मी तरी म्हणेन लवकर शॉट खेळायचा प्रयत्न केला. काही पे निगाहे काही पे निशाणा प्रकारचा हा शॉट होता. आला तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मी तरी म्हणेन गावदेवी कोळीवली या संघाने चांगला कामगिरी केली मी तरी म्हणेन. मागच्या सामन्यापासून खोदून काढलाय इनफिल्डच्या डोक्यावरून,
पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, गलीचा क्षेत्ररक्षक त्याला प्रोटेक्शन देतोय, पण झुंजला शेवटपर्यंत चांगला प्रयत्न राहिला. असं वाटत होता चेंडू शर्यत जिंकेन, पण यावेळी चेंडू अडवण्यामध्ये यश मिळवलं क्षेत्ररक्षकाकडून आणि धावा मिळाल्या त्या 4. म्हणजे चौकार वाचवला असला तरी पण धावा मिळाल्या त्या 4. असं चित्र आपण नेहमीच ऑस्ट्रेलियाच्या मैदानामध्ये पाहतो. कारण ऑस्ट्रेलियाचे जे मैदान असतात, सिडनी, गाबा, हे जे मैदान आहेत खूप मोठे मैदानं असतात. तिकडे जेव्हा टेस्ट मॅच सुरू असते तेव्हा जेव्हा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून जातो तेव्हा निश्चितच 4 धावा धावून काढल्या जातात. कारण प्रचंड मोठे मैदान असतात आणि असं त्या 4 धावा धावून काढत असताना 2 बॅटर्सच्या माध्यमातून 4ने धावसंख्या वाढत असताना 24 या आकड्यावर चांगली सुरुवात. अजून एक खोदून काढायचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगला प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा. एकच धाव मिळेल आणि यष्टीरक्षक सुद्धा त्यांचा कौतुक करत असताना, कारण त्यांना माहिती आहे जेव्हा जेव्हा बॅटची लिडिंग येत जाते तेव्हा नशिबाचा चौकार असतो ना, तो याच 2 गॅपमधून मिळतो. एक फाईन लेगच्या गॅपमधून, एक फर्स्ट स्लिपमधून. आणि इथून जी सीमारेषा असते, आपली बाउंड्रीज असते, ही देखील जवळ असते फलंदाजासाठी. अजून एक फटका घेतला आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळेल. एकेरी दुहेरीने धावफलक वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. प्रमुख फलंदाज लवकर बाद झालेत. हरकत नाही आहे, तुम्हाला संघर्ष करायचा आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा तर खर्च केले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 6 धावा खर्च झालेला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फुलटॉस. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आधीच तिथे पडले आणि चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरले आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. 4 धाव्यांसाठी येतोय संघर्षमय चौकार. धावफलकावर 30. अंतिम चेंडू या षटकातील. 10च्या सरासरीने आतापर्यंत स्कोर कार्ड पूर्ण करण्यामध्ये यश मिळवलंय मिथ स्पोर्ट्स कवाड या संघाने. तर याच दरम्यान एक सन्माननीय व्यक्तिमत्व आमचा मिलिंद मडवी साहेब हे सुद्धा आलेले. मागच्या मॅचमध्ये ते इनॅक्शन सुद्धा होते. लवकर आउट झाले, धावचीतच्या स्वरूपात बाद झाले. माझ्या मते तरी धाव घेण्याचा प्रयत्न केला लवकर आणि बाद झाले. याच दरम्यान धाव मिळेल ती 1-1ने धावसंख्या वाढते धावफलकावर. 31. येणारे 18 चेंडू 32 धाव्यांची गरज. प्रति षटक 10.50च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला करायच्या आहेत. तर बघूया कशा प्रकारे या धावा चेस करतात. समोर वैभव सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. चांगली कामगिरी केली वैभवने. गोलंदाजी देखील अचूक केली. 4 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केलाय. तर बघूयात कशा प्रकारे हा सामना तुमच्या भेटीला येतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत जरा राहिली मी तरी म्हणेन गावदेवी कोळीवाली या संघाचे. 18 चेंडू 32ची गरज.
बॅटर सुद्धा मैदानामध्ये जात असताना 18 चेंडू 32 धाव्यांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 32ची गरज. सामना लवकर संपवतील का किंवा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेन हे येणारे 18 चेंडू तुम्हाला सांगून जातील. कारण दोन्ही संघ हे ताकदवर संघ आहेत, हार न मानणारे संघ आहेत. या विभागातील एक ताकदवर संघ म्हणून या दोन्ही संघांची नेहमीच वर्दी लागते आणि ते दोन संघ एकमेकांच्या विरोधात आता खेळत असताना मित स्पोर्ट्स कवाड त्याला फाईट करतोय तो गावदेवी कोळीवली हा संघ अनगावच्या मैदानामध्ये सुरू असलेले हे सामने तुम्ही पाहू शकता. आता स्वर्गीय प्रदीप गायकवाड स्टेडियम निवळी अनगाव या मैदानाच्या मध्ये सुरू असलेले हे सामने ऐतिहासिक आणि एक थंड वातावरणामध्ये सुरू असलेले हे सामने. मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही पाहू शकता चौपेर झाडं झुडपं आणि अशा थंड वातावरणात सुरू असलेले हे सामने. असं वाटत नाही आहे की गरमी आहे इथे, कारण एवढं चांगलं मैदान आहे. पूर्णपणे वाऱ्याचा वेग आहे, दोन्ही चारी बाजूने वाऱ्याचा वेग तुम्ही पाहू शकता. तर आता उर्वरित काही सामने शिल्लक आहेत, दोनच सामने शिल्लक आहेत. तर डीजेचा आवाज सुद्धा आम्हाला ऐकायला मिळायला आवडेल. सुमधुर संगीत आम्ही सकाळच्या 17 पासून ऐकले, पण दुपारच्या डीजे आदेश जर कुठे असाल तर या, थोडंसं आम्हाला देखील मनोरंजन करा. आणि पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती गोलंदाज किरण यांनी आणि त्या चेंडूवर सुटलाय तो झेल. मी तरी म्हणेन तर झेल नाही सुटलाय, तुम्ही मॅच सोडली मला तरी असंच म्हणावं लागेल. कारण मोठा फलंदाज होता कुमार. आणि आमच्या आवाजाची देखील काळजी त्यांनी घेतली. आवाज थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्यांदा चांगला चेंडू हाताळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न होता, कारण समोर क्षेत्ररक्षक नाहीये. त्यांनी बघितलंय की मिडॉन वरून जर चेंडू खेचला असता तर निश्चितच 4 किंवा 6 धावा मिळाले असते. तसा प्रयत्न होता बॅटरचा वैभवचा. दोघंही फलंदाजाने एकेरीने धावसंख्या पुढे नेत असताना दोन्ही आकड्यावर पोचले. दोन्ही बॅटर्सने एक एक धाव कंप्लीट केलेली. मोठा फटका खेळावा लागेल. पॉवर प्ले तर षटक आहे. थांबून कट करायचा प्रयत्न केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा लवकर धावत आलाय. हरकत नाहीये, एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या वाढत असताना 3 या आकड्यावर 3 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या. मी आधीच म्हटलं होतं कवाड संघ आणि कोळीवली संघ हे दोन्ही संघ आहे नाही ताकदवर संघ आहे, हार मानणार नाहीयेत. शेवटच्या क्षणापर्यंत आज सामना रंगणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा वैभव. यावेळी थांबलाय, आपण पैदिश केलाय आणि चेंडूला एक मोठा चपराक दिला, अक्षरशः चापट लगावले आणि चेंडू गेलाय जमिनीलगत. 4 धाव्यांसाठी येतोय सुपर चौकार. यावेळी पूर्णपणे थांबून खेळले, बॅकफूट पंच केला आणि पंचचा एक लाजबाब फटका देऊन गेला वैभवला 4 धाव्यांसाठी. 4ने धावसंख्या देखील वाढली, झाली ती 7 या आकड्यावर. चांगली कामगिरी. अजून एक त्या पद्धतीचा चेंडू खेचून काढलाय, जणू काय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले आणि ये दिल मांगे मोर आया है बॅक टू बॅक 4. अश्विन नाही तर मी तरी बचना प्रत्येक
गेंद बाजू नये. कारण ज्या पद्धतीने आता फलंदाजी करतोय ना वैभव, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार. यावेळी चांगला चेंडू ऑन साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. चेंडू खाली राहिला, लेग बाईकच्या माध्यमातून मिळत तिथे एक धाव स्वतःजवळ स्ट्राईक ठेवलेली आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा झाल्या धाव फलकावर. बिनबाद 12. डीजे. 12 चेंडू 20 धाव्यांची गरज तुम्ही पाहू शकता. आता पहिल्या षटकात 12 धावा आल्या. धीरज मडवी नवीन गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवर समोर तेवढाच तगडं आव्हान फलंदाज वैभव यांचा. वैभवाने लगावलेल्या 2 नेत्रदीपक फटके. असं वाटलं की ॲक्शन रिप्ले चालू होती. जो दुसरा चौकार लगावला तर सेम टू सेम त्याच रिजनमध्ये मारला तो चौकार. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली. 12 चेंडू 20ची गरज आहे. आणि यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्रच्या डोक्यावरून उडवलेला हा उत्तुंग षटकार. धोंडा वडवले तुमच्या संघाचा कर्णधार किंवा तुमचा संपूर्ण संघ आता आमच्या या दिशेने यावं. आयोजन कमिटीच्या जवळून स्थानापन्न व्हावं. यानंतरची लढत तुमच्यामध्ये असणार आहे. वैभव ज्या नजरेने फलंदाजी करतोय, अक्षरशः धुमाकूळ घातलाय मी तरी म्हणेन. यावेळी उडवलाय लगातारचा लागोपाठचा येतोय सुपर डुपर षटकार. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तर बंटी यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि यावेळी हॅट्रिक षटकार लगावला आणि षटकारासाठी सुद्धा पारितोषिक आहे. 3 षटकारासाठी पारितोषिक आहे ते तब्बल दोन धाव्यांची गरज. 20 धावा हव्या होत्या 3 चेंडूवर 3 षटकार. आणि त्यानंतर इनसाइड आउटचा एक देखना फटका. प्रेक्षक पूर्णपणे प्रयत्न करत होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू गेलाय. 6 धावेसाठी येतोय तो नो बॉल. पंच दशरथ सोरकर सरांचा आणि सामना जिंकलाय. फिनिश. 4 चेंडू मध्ये 4 षटकार लागवण्याचा विक्रम. आणि दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरतो. लगेच या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेऊन जा. आणि बॉल बॉल पाठवा आतमध्ये. जर बॉल मिळाला असेल आमच्या व्हॉलेंटियर्स किंवा खेळाडूंना तर बॉल पोचवा येते. हा फेका फेका आतमध्ये. बॉल आतमध्ये पाठवा. 9 चेंडू 35 धावेचे मॅरेथॉन इनिंग करणारा वैभव पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ठरतोय सामनावीराचा पुरस्कार. वैभव जरा लवकर आहे, थोडा फास्ट आहे.
तर विष्णू जाधव साहेब तुमच्या शुभ हस्ते आम्ही लगेच सामनावीराचा पुरस्कार देतोय. 2 मिनिटं डीजे, आम्ही तुम्हाला चान्स देतो. डीजे 2 मिनिटं. तर सामनावीराचा पुरस्कार आम्ही देतोय विष्णू जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. 3 षटकांचा सामना आहे. तर चेंडू जमा करा आमच्या पंचांकडे, चेंडू जुना चेंडू. आणि खेळपट्टीवर खेळू नका. तर तुम्ही पाहिलं वैभव यांना खूप चांगली कामगिरी केली. वैभव, तुला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. दोन्ही सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली. कोळवली संघाचा एक स्टार खेळाडू पाहिलं तुम्ही, त्याने धावा केल्या 9 चेंडूमध्ये 35. आणि अंतिम सामना 4 षटकांचा आहे का 3? 4 षटकांचा, 4 षटकांची लढत असणार आहे. दोन्ही संघांना विनंती